अब्राह्मण्यम 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 न स्त्री स्वतंत्र अर्हती असे मनुस्मृतीत म्हटले आहे. ते काय उगाच म्हटले? आणि हे धर्म बुडवायला निघाले. त्या ज्योती माळ्याने म्हणे मुलींची शाळा सुरू केली. नाहीतर अहो, काय? या बायका जर का शिकल्या तर विधवा होतील विधवा. हे तर धर्मभ्रष्ट करणे झाले. त्याच जाऊ द्या हो. भिडेला शोभलं का ते? त्याच्या वाड्यात शाळा सुरू झाली म्हणे. आणि शिक्षिका कोण? कोण? ज्योतीचीच बायको. हा, येऊ दे तिला उद्या शाळेत. ती बघा आल्या चांडाळणी शाळा शिकवाया. ही शिकली ते काय कमी होतं? आता मुलींना शिकवायला निघाली. पूर्वी चालली शाळा शिकवायला. आपला चांगला धडा शिकला. अरे थांबवा त्या चांडाळणीला. अरे बघतोस काय? शेण घाल तिच्या तोंडात. या हाताने विचारांची लेखणी उचलली आहे, पण अजूनही हा हात लहुजीच्या आखाड्यातला दांडपट्टा विसरलेला नाहीये, हे ध्यानात ठेवा. ही धर्माची लढाई जर विचारांनी करायची असेल तर मी चर्चा करायला तयार आहे, आणि मनगटाच्या जोरावर करायची असेल तर ती तुम्हाला परवडणार नाही. आपल्या पोरांच्या जीवाची कुणी बी काळजी करू नका. अरे वाघांच्या अवलाद येत आपली पोरं. लहुजी अजून चित्ता हाय. माझा नवरा सांगतो खरा धर्म, साती धर्म पंथ मानवा नसावे, सत्याने वर्तावे ईशा. सावित्री, बागेत फुलं लावायची असतील तर शेणखत नाकारून कसं चालेल आपल्याला? आपण लावलेल्या रोपट्याला दिलेलं हे शेणखत आहे असं समज. मी कर्नल सोफिया कुरेशी आणि मी विंग कमांडर योमिका सिंग. आज आम्ही देशासाठी जे काही ऑपरेशन सिंदूर मध्ये करू शकलो ते फक्त महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच. त्यांना आमच्याकडून त्रिवार अभिवादन.